2 ते 3 दिवसांपूर्वी गुरुग्राममधून एक अशी बातमी आली, ज्यामध्ये एका बापाने त्याच्या पोटच्या मुलीला 1-2 नाही तर 5 गोळ्या मारून मारून टाकलं. आणि ही मुलगी एखादी ऑर्डिनरी मुलगी नव्हती, तर ती नॅशनल लेव्हलपर्यंत गेलेली एक प्रसिद्ध टेनिस प्लेयर होती. आणि ती म्हणजे 25 वर्षीय राधिका यादव. या राधिका यादवला तिच्याच बापाने 5 गोळ्या मारून मारून टाकलं आणि तिची हत्या त्यानेच केली आहे, असं पोलिसांसमोर कबूल सुद्धा केलं. पण त्याने ज्या एका कारणामुळे त्या मुलीचा खून केला, ते ऐकून आज सर्वजण शॉकमध्ये आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? या बापाने त्या मुलीला मारले का? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. आरुषी तलवार सारखंच एका बापाने त्याच्या आईसोबत मिळून मुलीला मारलं. तसंच इकडे सुद्धा गुरुग्राममध्ये एका बापाने त्याच्या पोटच्या मुलीला मारलं. आणि त्याचं कारणही खूप जास्त काही मोठं नव्हतं. एका क्षुल्लक कारणामुळे त्याने त्याच्या पोटच्या मुलीला मारलं. 25 वर्षीय राधिका यादव ही एक प्रसिद्ध टेनिस प्लेयर होती. तिला टेनिसमध्येच करिअर करायचं होतं, त्यामध्येच पुढे जायचं होतं. आणि या करिअरसाठी तिचे वडील दीपक यादव नेहमी तिला मदत करायचे, तिला प्रोत्साहन द्यायचे. दीपक यादव यांना एक मुलगा सुद्धा होता, पण त्यांच्या सर्वात जवळची व्यक्ती होती ती म्हणजे राधिका यादव, म्हणजे त्यांची मुलगी. गुरुग्राम मधील एका पॉश एरियामध्ये कुलदीप यादव त्यांचा भाऊ दीपक यादव सोबत एका 3 मजली बंगल्यात राहत होते. या घरामध्ये ग्राउंड फ्लोअरवर दीपक यादव यांचा भाऊ कुलदीप यादव त्याच्या परिवारासोबत राहत होता आणि फर्स्ट फ्लोअरवर दीपक यादव त्यांच्या परिवारासोबत म्हणजेच राधिका आणि त्यांच्या एका मुलासोबत राहत होते. दीपक आणि कुलदीप हे दोघंही श्रीमंत होते. गुरुग्राम मधील वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मधून त्यांना खूप सारे रेंट येत होते, त्यामुळे त्यांचे घर व्यवस्थितपणे सुरळीत चालू होते. कुलदीप यादवला सकाळी 10:30च्या सुमारास फर्स्ट फ्लोअरवरून काहीतरी धमाक्याचा आवाज येतो, जसं काही कुणीतरी गोळ्या चालवत आहे. कुलदीप यादव हा घाईघाई फर्स्ट फ्लोअरवर जातो आणि तो बघतो की किचनमध्ये राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि डायनिंग रूम मध्ये रिव्हॉल्वर घेऊन दीपक यादव हा टेबलवर बसलेला आहे. ते बघून मागचा पुढचा काही न विचार करता पहिल्यांदा कुलदीप यादव त्याच्या मुलाला घेऊन राधिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेथील डॉक्टर राधिकाला मृत घोषित करतात. राधिकाला जागीच मृत्यू झालेला होता. तिच्यावर 1-2 नाही तर 5 गोळ्या तिच्या वडिलांनी मारलेल्या होत्या. आणि त्या रिव्हॉल्वर घेऊनच डायनिंग रूम मध्ये दीपक कुमार हा टेबलवर बसलेला होता. ही हत्येची घटना असल्यामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टर पोलिसांना बोलावतात आणि पोलीस तिथे येऊन आपला तपास सुरू करतात. राधिकाला घेऊन आलेल्या तिच्या काकांना म्हणजेच कुलदीप यादवना पोलीस चौकशीसाठी घेऊन जातात आणि कुलदीप यादव यांच्या सांगण्यानुसार दीपक यादवची चौकशी करण्यासाठी पोलीस राधिकाच्या घरी जातात. राधिकाच्या घरी गेल्यानंतर पोलीस तिथे बघतात की किचनमध्ये तसेच रक्ताचे डाग पडलेले आहे आणि डायनिंग रूम मध्ये रिव्हॉल्वर घेऊन तसाच दीपक यादव हा बसलेला होता. पोलीस दीपक यादवची चौकशी सुरू करतात आणि त्या चौकशीमध्ये दीपक यादव खरं कबूल करतो की त्यानेच, एकदम नॉर्मल पद्धतीने दीपक यादव सांगतो की त्यानेच राधिकाचा खून केलाय. पण या खुनाचं कारण ऐकून पोलिसांना सुद्धा शॉक बसला. दीपक यादव पोलिसांना सांगतो की माझी मुलगी एक फेमस टेनिस प्लेयर होती. तिच्या खांद्याला लागलेल्या इंजुरीमुळे तिने हा टेनिस खेळ बंद केला होता. पण ती मुला मुलींना कोचिंग देत होती. तिची कोचिंगची एक अकॅडमी सुद्धा होती. मग मी जेव्हा काही बाहेर आणायला गेलो की लोक मला टोमणे मारायचे की तू तुझ्या मुलीच्या पैशावर जगतो आहे आणि ते तिच्या चारित्र्यावर संशय सुद्धा घ्यायचे. या सर्व घटनांमुळे माझ्या डोक्यात नेहमी टेन्शन असायचे. मला माझी इज्जत जाण्याची खूप जास्त भीती होती. राधिकाला त्याने एकदा सांगितले की तू तुझी अकॅडमी बंद कर, तुझ्याबद्दल लोक खूप जास्त बाहेर वाईट विचार करत आहेत. तेव्हा सुद्धा राधिका अकॅडमी बंद करण्यास साफ नकार देते. आणि हेच टेन्शन माझ्या डोक्यामध्ये नेहमी होतं. त्यामुळे मी गुरुवारी 10:30च्या सुमारास किचनमध्ये गेलो. जेव्हा राधिका काहीतरी जेवण बनवत होते तेव्हा मी तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि मी तिला मारून टाकले आणि या संपूर्ण हत्येमध्ये मी जबाबदार आहे. हा सर्व कबूलनामा राधिकाचे वडील दीपक यादव यांचा आहे. पण राधिकाच्या या खुनानंतर आता खूप सारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फक्त एवढ्याशा क्षुल्लक कारणासाठी राधिकाच्या वडिलांनी तिला मारले की राधिका रील बनवायची, सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करायची, ऍक्टिंग करायची, यामुळे तर राधिकाच्या वडिलांना तिचा राग तर येत नव्हता ना. का तर तिला
टेनिस प्लेअर बनवायचे होते, पण ती सोशल मीडियावर ऍक्टिंग करत होती, रील शूट करत होती. नेमकं कोणत्या कारणामुळे राधिकाच्या वडिलांनी तिला मारलं आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. आता बघूया या केसमध्ये अजून काय सत्य बाहेर येतंय, ज्यामध्ये कळेल की राधिकाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला का मारलं आहे.